नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीचा मराठी विषय शिकणार आहोत। कविता पहिली, धरतीची आम्ही लेकर। मुलांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला ही कविता म्हणून दाखवते। कवितेची चाल मुलांनो लक्ष देऊन ऐका। चला तर मग पाहूयात धरतीची आम्ही लेकर। धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर। शेतावर जाऊया सांगाती गाऊया, शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणीवणी गाती जशी रान पाखर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर। मेहनत जिमनीवरी केली वरीस भरी, मेहनत जिमनीवरी केली वरीस भरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर। शाळू जुंधळा मोती चमचम चमकत्याती, शाळू जुंधळा मोती चमचम चमकत्याती, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर। स्थापू समानता पोलादी ऐक्यता, स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी इथ कुणी नाही चाकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर। तर मुलांनो, अशा पद्धतीनं आपण धरतीची आम्ही लेकर ही द.ना. गवाणकर यांची कविता गायलेली आहे। तर मुलांनो, आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊयात। कवितेचा अर्थ समजून घेण्याआधी कवितेच्या नावाचा अर्थ आपण समजून घेऊयात। धरतीची आम्ही लेकर। धरती, धरती म्हणजे जमीन, पृथ्वी, वसुंधरा, भूमाता। आम्ही, आम्ही म्हणजे कोणी एक नाही, सर्वजण मिळून, आम्ही हे सर्वनाम आहे। लेकर, लेकर म्हणजे मुलं। आम्ही सर्वजण या धरतीची मुलं आहोत। मग या धरती मातेची मुलं कोणाला म्हटलंय? तर शेतकरी राजाला। या धरणी मातेचा लाडका सुपुत्र, लाडका मुलगा कोण आहे? तर शेतकरी। ही सर्व शेतकरी लोक जी आहेत ती धरणी मातेची मुलं आहेत। आता आपण कवितेचा अर्थ समजून घेऊयात। धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर। शेतकरी राजा म्हणतोय की या माझ्या धरणी मातेची आम्ही लाडकी लेकरं आहोत, लाडकं मूल आहोत, आणि त्यामुळे आम्ही काय आहोत? तर नशीबवान आहोत। भाग्यवान आहोत म्हटले म्हणजेच काय? तर नशीबवान आहोत। नशीबवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कमनशिबी। मुलांनो, आपण पुढची ओळ आता पाहूयात। शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणीवणी गाती जशी रान पाखर। सांगाती, सांगाती म्हणजे सोबतीनं। शेतकरी राजा म्हणतोय की आपण सगळ्यांनी मिळून सोबतीनं शेतात जाऊयात आणि एकमेकांसोबत गाणं गाऊयात। आणि आता हे गाणं ते कसे गाणार आहेत? जसं की राणीवणी गाती जशी रान पाखर। राणी आणि वणी असे दोन शब्द एकत्र आलेले आहेत। रान म्हणजे शेत आणि वन म्हणजे जंगल। राणीवणी सारखे जोडून येणारे अजून शब्द कोणते? तर जसं की पानोपानी,
ध्यानीमनी. मग असा रानात जी रानपाखरं रानपक्षी किलबिलतात, जणू काही ते गाणं गातात असं वाटतं. तसंच हे शेतकरी मित्रसुद्धा सोबतीनं एकत्र येऊन या रानपाखरांसारखं गाणं गाणार आहेत. पुढची ओळ मुलांना पाहूयात. मेहनत जिमनीवरी केली वरीसभरी. मेहनत म्हणजे कष्ट, जिमनीवरी म्हणजे जमिनीवर, आणि वरीसभरी म्हणजे वर्षभर. शेतकरी राजा म्हणतोय की जेव्हा मी वर्षभर या जमिनीवर, या भूमातेवर, धरणी मातेत कष्ट केलं, तेव्हा कुठे आज आलं फळ त्याचं डुले शिवार. वर्षभर या जमिनीत घाम गाळून कष्ट मी करतोय, तेव्हा कुठं आज त्याचं फळ मला मिळालेलं आहे. मग आता त्याचं फळ काय त्याला मिळालंय, तर त्याचं शेत आनंदाने डोलू लागलेलं आहे. शाळू जुंधळा मोती चमचम चमकत्याती. शाळू जुंधळा म्हणजे ज्वारीचे दाणे. ते ज्वारीचे दाणे आता शेतामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बघा, त्यावरती ऊन पडल्यानंतर ते चमकतायत, मोत्यांसारखे चमकतायत. मग हा शेतकरी राजा काय म्हणतोय, मोत्यांची सालभरी खाऊ भाकर. शेतात मी कष्ट करून हे जे ज्वारीचे दाणे मोत्यांसारखे दिसणारे पिकवले आहेत, त्याची भाकरी मी आता आनंदानं सुखानं वर्षभर खाणार आहे. स्थापू समानता पोलादी ऐक्यता. स्थापू म्हणजे स्थापन करूयात, समानता म्हणजे सारखेपणानं, पोलादी पोलाद, पोलाद म्हणजे कणखर धातू, आणि ऐक्यता म्हणजे एकता. तर आपण अशी समानता स्थापन करू असं शेतकरी म्हणतोय की ती समानता पोलादीसारखी, पोलाद या कणखर धातूसारखी असली पाहिजे. जेव्हा शेतकरी राजा शेतात कष्ट करतो तेव्हा त्यांच्यामध्ये कोणी मालक नसतो किंवा कोणी नोकर नसतो. ते सर्वजण एकत्र येऊन पोलादासारखी कणखर अशी समानता स्थापन करतात. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर. अशी ही धरतीची, या धरणी मातेची लेकरं म्हणजेच शेतकरी राजा स्वतःला भाग्यवान आणि नशीबवान समजतो. अशा प्रकारे मुलांनो, द ना गवाणकर या कवींनी या कवितेतून आपल्याला धरणी मातेचं लाडकं लेकरू कोण, तर शेतकरी, आणि तो शेतात कसं कष्ट करतो. शेतात जेव्हा त्याचं शिवार म्हणजे शेत जेव्हा फुलू लागतं, छान पीक त्या शेतात येतं, त्यावेळेस तो आनंदी कसा होतो, सुखावतो कसा, हे सांगितलेलं आहे. आता मुलांनो, कविता अर्थ सांगत असताना मी तुम्हाला शब्दार्थ सांगितलेलेच आहेत, पण तरी पुन्हा एकदा आपण काही शब्दार्थ पाहूयात. भाग्यवान, भाग्यवान म्हणजे भाग्यशाली. सांगाती म्हणजे सोबती. सालभरी म्हणजे वर्षभर. चाकर म्हणजे नोकर. धनी मालक. ऐक्यता एकता. धरती, धरती या शब्दाचे समानार्थी शब्द धरणी, धरा, धरित्री, भू, भूमी, वसुधा, जमीन असे अनेक अर्थ आपण लिहू शकतो. रानपाखरं, रानातील पाखरं किंवा पक्षी. जिमनीवरी म्हणजेच जमिनीवर. पोलाद हा एक कणखर धातू आहे, मजबूत असा. लेकरं मुलं. आता मी तुम्हाला काही चित्र दाखवते. पहा, आपल्या कवितेत शाळू जुंधळा हा शब्द आलेला आहे. शाळू जुंधळा म्हणजे मी काय सांगितलं, बरोबर, ज्वारीचे दाणे. पहा मुलींनो, ते कसे मोत्यासारखे दिसत आहेत, तुम्ही तुमच्या घरी पाहिले असतील. पुढचं चित्र आपण पाहूयात. शिवार. शिवार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शेत.
रानपाखरं म्हणजे रानातील पक्षी. बघा, काही पक्ष्यांची चित्र तुम्हाला दाखवते मी. हे असे विविध प्रकारचे पक्षी रानावनात छान गाणं गात असतात. अशा प्रकारे मुलांनो, आज आपण धरतीची आम्ही लेकरं ही कविता अभ्यासलेली आहे.